बघतोय की कुठेतरी आता कल जे आहे ते मागे पुढे होताना पाहायला मिळतात। अनेक मतदारसंघांमधले जर आपण कल बघितले, आघाड्या बघितल्या तर 1000, 2000, 500, 2500, 3000, त्यामुळे पुढच्या फेऱ्यांमध्ये हे आघाड्या घेतलेल्या आहेत या मतदारसंघांमध्ये हे कमी अधिक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आकड्यामध्ये फार मोठा नाही पण थोडासा बदल होण्याची शक्यता सुद्धा आहे। मात्र आता ही मुंबईतली महत्त्वाची लढत, आशिष शेलार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। पहिल्या फेरीपासून आशिष शेलार यांची आघाडी कायम आहे। 14,815 मतांनी आघाडी आशिष शेलार यांनी घेतलेली आहे। यानंतर पुढची एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघूया। दिलीप वळसे पाटील हे 3,647 मतांनी आघाडीवर आहे। आंबेगावातून दिलीप वळसे पाटील आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। अनुपमा, मी तुम्हाला हे सांगत होतो मगाशी दिलीप वळसे पाटलांची आघाडी ही 5,500 मतांची होती, आता ती आघाडी 3,600 मतांपर्यंत आलेली आहे। त्यामुळे ज्या मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती आहेत त्या मतदारसंघांमध्ये आघाडी कमी जास्त होताना पाहायला मिळते। त्यामुळे पुढच्या शेवटच्या फेरीपर्यंत काय त्या मतदारसंघामध्ये होईल हे आत्ताच सांगणं कठीण आहे। मात्र सध्याचे जे कल आहेत या कलांमध्ये आपण बघितलं तर महायुती 214, महाविकास आघाडी 54, इतर पक्ष 20, भाजप 127, शिवसेना 53, राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष 34, तर काँग्रेस 21, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 19 आणि राष्ट्रवादी 14 जागांवर पाहायला मिळत आहे। यानंतर जाऊयात माझा सहकारी न्यूज सेंटर मध्ये आपला सहकारी श्रीकांत गुले आपल्या सोबत आहेत। श्रीकांत, काय ताजा अपडेट? संदीप, खरं तर भाजपकडनं आणि महायुतीकडनं आता सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे। राज्यभरामध्ये आपण बघितलं असेल आता भाजपच्या मुख्यालयाबाहेर देखील आपण पाहतोय ही जी चित्र आहे। 214 जागांवर महायुतीने जी आहे ती लीड घेतलेली आहे। सुरुवातीचे कल आहेत, अद्याप निकाल बाकी आहे, मात्र हे सुरुवातीचे कल पुरेसे बोलके आहेत आणि आपण जे चित्र पाहतोय 54 जागांवर खरं तर महाविकास आघाडी आपल्याला या ठिकाणी लीडवर असताना पाहायला मिळते। एक महत्त्वाची अपडेट आहे, वसईमधनं हितेंद्र ठाकूर पिछाडीवर आहेत, भाजपच्या स्नेहा दुबे आघाडी त्यांनी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहतंय आणि मावळमधनं सुनील शेळके आघाडीवर आहे। आपल्याला कल्पना आहे की सुनील शेळके यांच्या विरोधात खरं तर त्यांनी 91,000ची लीड घेतलेली आहे। मोठा आकडा आपण पाहतोय सुनील शेळके यांच्या विरोधात स्वतः शरद पवारांनी या ठिकाणी शड्डू ठोकला होता, शरद पवारांनी जोरदार प्रचारही केलेला होता। मात्र सुनील शेळके अजित पवार गटाकडनं 91,000ची त्यांनी लीड कायम ठेवलेली आहे। विद्यमान आमदार आहेत मावळचे, मावळमधून सुनील शेळके यांनी मोठी लीड घेतल्याची ही सध्याची अपडेट आपण पाहतोय। सांगलीतल्या पलूस कडेगावमध्ये विश्वजित कदम आघाडीवर आहेत, विश्वजित कदमांनी 16,536 मतांची आघाडी घेतलेली आहे। महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल संदीप या घडीची, पलूस कडेगाव मधनही महत्त्वाची अपडेट येते। 16,536 मतांनी ते आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। पलूस कडेगाव मध्ये काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं थैंक यू। क्या कहेंगे आप? बड़ा दिन है आज दादा के लिए, राष्ट्रवादी के लिए, आपके लिए, बारामती के लिए, क्या कहेंगे आप? सच बोले तो ये बहुत ही भाग्यशाली दिन है सबके लिए, आदरणीय अजित दादा के लिए, राष्ट्रवादी के लिए और सब जनता के लिए, हमारे बारामती के लिए, क्योंकि बारामती के लोगों ने अपना सच्चा मत दादा की बाजू में दिया है और मैं सब हमारी बारामती की जनता का पूरे हृदय से धन्यवाद बोलना चाहती हूँ उनको, उन्होंने दादा का साथ दिया। आपने आशीर्वाद भी लिया आज ताई का उसको लेकर उन्होंने क्या कहा? दादा से बात हुई होगी, क्या हुआ? नहीं, उनका दादा की माता जी का मैंने अभी आशीर्वाद लिया। वो भी एकदम वो तो चाहती ही थी कि दादा के लिए वो बहुत सारा आशीर्वाद उनका था पहले से, वो दादा के आशीर्वाद के लिए सबको बोल रही थी और ये अभी अच्छी बात हुई तो उनका आशीर्वाद, और वो भी अभी बहुत खुश है। जीत का जश्न कैसे मनाएंगे आप? अभी ये तो सब जीत जनता की जीत है, तो जनता मना रही है जीत बहुत धूमधाम से। बारामती में सब जल्लोष हो रहा है, अभी जाते हैं उधर। एक सवाल और, दादा साहब की बात हुई? जी, उनसे भी बात हुई। नहीं, बधाइयाँ सब दे रहे थे सब। अभी तो उनकी आगे की सब रणनीतियाँ उसमें लगे हैं वो, और सबको सब जनता बहुत खुश है, सब बहुत खुश है। वही एक सवाल, तो लोग कहते हैं ऐसा कि दादा को मुख्यमंत्री के तौर पे देखना चाहते हैं, आप कैसे देख सकते हैं? जनता जो चाहती है वो मैं भी चाहती हूँ, सो कौन नहीं चाहता अपने लोगों को बड़े पद पे देखने के लिए, लेकिन ये आंकड़ों का खेल है, अभी देखते हैं क्या होता है। थैंक यू सो मच, थैंक यू।
आपण बघितलं सुनेत्रा पवार यांची अत्यंत महत्त्वाची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे. बारामतीच्या जनतेचे आभार त्यांनी मानलेले आहेत. संपूर्ण देशाचं बारामतीच्या लढतीकडे लक्ष लागलेलं होतं, कारण लोकसभा निवडणुकीनंतर बारामती विधानसभेला राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झालेली होती आणि आता अजित पवारांनी सुरुवातीच्या कालामध्ये आघाडी घेतलेली आहे. एक महत्त्वाची अपडेट येते लातूरमधनं. लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांनी आघाडी घेतलेली आहे. लातूर ग्रामीणमधून आता धीरज देशमुख यांना 2000 मतांची आघाडी आहे. सध्याची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. या घडीची महत्त्वाची अपडेट लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख आघाडीवर असल्याचं चित्र आपण पाहतोय. 2000 मतांनी धीरज देशमुखांनी आघाडी घेतलेली आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय थोड्याच वेळापूर्वी अजित पवारांना दिलेल्या पाठिंब्यासंदर्भात त्यांनी बारामतीच्या जनतेचे आभारही मानलेले आहेत सुनेत्रा पवार यांनी. आणि संपूर्ण आकडेवारीवर एक नजर टाकायचं झालं तर एक महत्त्वाची आकडेवारी देखील आपल्या समोर आहे. महायुती 215, महाविकास आघाडी 53 आणि इतर 20 जागांवर आघाडीवर आहेत. वरळीमधनं आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. अत्यंत हाय व्होल्टेज लढत आपण पाहतोय मुंबईमधली. वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांनी 1067 मतांची आघाडी घेतलेली आहे. 1067 मतांनी वरळीमधनं आदित्य ठाकरे आघाडीवर असल्याचं चित्र आहे. वरळीमध्ये विद्यमान आमदार आहेत आदित्य ठाकरे आणि त्या ठिकाणची जी तिरंगी लढत आपण पाहतो, या तिरंगी लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. मनसेनं त्या ठिकाणी संदीप देशपांडे यांना रिंगणात उतरवलेलं आहे. मिलिंद देवरा देखील आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शिवसेना शिंदे पक्षाकडनं मैदानात होते. त्यामुळे या तिरंगी लढतीमध्ये सध्या तरी आता आदित्य ठाकरे बाजी मारतायत असं चित्र आहे. आपल्याला कल्पना आहे की वरळीमध्ये सगळ्यांनी लक्ष लागलेलं होतं. संपूर्ण देशाचं या लढतीकडे लक्ष लागलेलं होतं. वरळीमध्ये आदित्य ठाकरे विद्यमान आमदार आहेत. 1067 मतांची आघाडी त्यांनी घेतलेली आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मधनं महत्त्वाची अपडेट. देवेंद्र फडणवीस 14,000 मतांची आघाडी देवेंद्र फडणवीसांनी नागपूर दक्षिण पश्चिम मधून घेतलेली आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विद्यमान आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला गड मानला जातो, भाजपचा गड मानला जातो नागपूर जिल्हा. त्यामध्ये आता नागपूर दक्षिण पश्चिम हा देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. या पद्धतीचे सर्व अपडेट्स जे आहेत ते आपण पोहोचवतोय. अनुपमा, खूप महत्त्वाच्या बातम्या सध्या झी 24 तासच्या स्क्रीनवर प्रत्येक क्षणाक्षणाची अपडेट आपण पाहतो आहोत आणि आत्ताच आपण सुनेत्रा पवार यांची सुद्धा प्रतिक्रिया ऐकली. अजित पवार यांचं अभिनंदन आता होत आहे आणि काही ठिकाणी ढोल ताशांचा गजर आता ऐकू येऊ लागलेला आहे. जल्लोष सुरू आहे. अजितदादा पवार यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स हे कालपासूनच बारामतीमध्ये झळकत होते आणि आता खऱ्या अर्थानं जल्लोष सुरू झालाय. हा आकड्यांचा खेळ आहे. पुढे काय होतंय बघूया. सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळी किती लीड मोठा मिळतोय अजित पवारांना हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाथरी मतदारसंघातून राजेश विटेकर सध्या आघाडीवर आहेत. 3346 मतांची आघाडी राजेश विटेकर यांच्याकडे. महाराष्ट्राच्या महासंग्रामातल्या सगळ्यात महत्त्वाच्या अपडेट, अचूक आणि वेगवान बातम्या आपण सध्या पाहतोय. राजेश विटेकर 3346 मतांनी आघाडीवर आहेत. आणि आता पाहूया आपण ग्राफिक्सद्वारे कशा पद्धतीनं राज्याचा हा महासंग्राम सध्या आहे. महायुती 215 जागांवर आघाडीवर आहे. सर्वात मोठा पक्ष आता भाजप होतोय. मवियाकडे केवळ 53 जागांवर आघाडी आहे. महाराष्ट्रात राजकीय पटलावरचं सगळ्यात महत्त्वाचं आणि हे मोठं दृश्य. अपक्षांची स्थिती पाहूया. 20 जागांवर इतर आणि अपक्ष असे आघाडीवर आहेत. महाराष्ट्राच्या महासंग्रामातलं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं चित्र सध्या आपण एका नजरेमध्ये पाहू शकतोय. महायुती 215 जागांवर आघाडीवर आहे. मविया 53 जागांवर आघाडीवर आहे आणि इतर 20 जागांवर आघाडी. बीडकडे जाऊया. संदीप क्षीरसागर सध्या आघाडीवर. बीड मतदारसंघातून क्षीरसागर यांना 9239 मतांची आघाडी आहे. औरंगाबाद पूर्वमधून इम्तियाज जलील आघाडीवर आहेत. मोठा लीड सध्या इम्तियाज जलील यांच्याकडे. जवळपास 53,329 मतांची आघाडी आहे. अतुल सावे पिछाडीवर आहेत. मंत्री आहेत अतुल सावे आणि आता अतुल सावे पिछाडीवर आहेत. गुहागरमध्ये मवियाचे भास्कर जाधव आघाडीवर आहेत. 5000 मतांची आघाडी भास्कर जाधव यांच्याकडे. गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्याकडे 5000 मतांची आघाडी आहे. निकालांमध्ये आता किती आघाडी होतीये बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. गुहागरमध्ये मवियाचे भास्कर जाधव आघाडीवर आहे. एकीकडे ढोल ताशांचा गजर आहे. राष्ट्रवादीचे झेंडे आता झळकू लागलेले आहेत. अजित पवार गटाचा मोठा जल्लोष सुरू आहे. बारामती मतदारसंघातली काही आपण दृश्य पाहतोय. एका बाजूला सध्याच्या अपडेट बातम्या. औरंगाबाद पूर्वमधून इम्तियाज जलील आघाडीवर आहेत आणि मोठा लीड इम्तियाज जलील यांच्याकडे. 53,329 मतांची आघाडी आहे. अतुल सावे पिछाडीवर आहेत आणि अगदी पहिल्या फेरीपासून हे चित्र या ठिकाणी दिसतंय. इम्तियाज जलील यांच्याकडे पहिल्यापासून मोठा लीड पाहायला मिळतोय. तर एकीकडे मोठा जल्लोष आपण पाहतोय. झी 24 तासच्या स्क्रीनवर. शेड्डू ठोकले जात आहेत.
आणि अजित पवारांची ही सरशी आहे अशा प्रकारे कार्यकर्त्यांचा हा संदेश म्हणावा लागेल। गुहागरमध्ये मवियाचे भास्कर जाधव इकडे आघाडीवर आहेत। महाराष्ट्राच्या महासंग्रामातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहतोय। कोण कुठे किती लीडवर? गुहागरमध्ये मवियाचे भास्कर जाधव आघाडीवर, घनसावंगीमधून राजेश टोपे पिछाडीवर आहेत। राजेश टोपे यांच्यासाठी निश्चितच ही एक प्रकारे धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। हिकमत उढाण 5519 मतांनी आघाडीवर आहेत। घनसावंगीमधून हिकमत उढाण हे आघाडीवर आहेत। नवी मुंबईतल्या बेलापूरमधून मंदा म्हात्रे सध्या आघाडीवर आहेत। मंदा म्हात्रे यांना जवळपास 1830 मतांची आघाडी आहे। लीड कमी आहे, मात्र पुढच्या फेऱ्यांमध्ये काय होते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मंदा म्हात्रे यांच्या या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नवी मुंबईतला हा महासंग्राम, बेलापूरमधून मंदा म्हात्रे सध्या आघाडीवर आहेत। त्यामुळे संदीप नाईक यांचे राजकीय भवितव्य यापुढे कसं याकडे असणार अर्थातच लक्ष असणार आहे। नवी मुंबईतल्या बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांच्याकडे 1830 मतांची ही आघाडी आहे। बीड मतदारसंघातून संदीप क्षीरसागर आघाडीवर आहेत।